मी जनरली बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. बऱ्याच लोकांना त्या पटतात, त्याचा फायदाही होतो. पण तरीसुद्धा ना काही लोकांना असं वाटतं, हे असं कसं शक्य आहे? हे का म्हणून फॉलो करू आणि नाही फॉलो केलं तर असा काय फरक पडतो लाईफमध्ये? कम, आय हॅव समथिंग इंटरेस्टिंग टू शो यू. आणि अशी काहीतरी गोष्ट जी तुम्हाला खरंच विचार करायला भाग पाडेल. तुमच्या दैनंदिन जीवनातली गोष्ट आहे, पण आपण कधी असा विचार केलेला नसतो. काही दिवसांपूर्वी मी या बरणीमध्ये काही घेवडे ठेवले होते. ऑब्वियसली ते चांगलेच असतील किंवा चांगल्या स्थितीत असतील जर मी ते स्टोअर करून ठेवलेत तर. बट मागच्या 2 दिवसापूर्वी अचानक माझं लक्ष गेलं अँड देन आय रिअलाइज की याच्यामध्ये आत्ता हे मी थोडंसं शेक केलं म्हणून ते किडे खाली गेलेत ॲक्च्युली. बट जर तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये खूप सगळे किडे जे आहेत ते आले. अँड आय वॉज वंडर की हे किडे आले कुठून? म्हणजे बरणी कम्प्लिटली पॅक आहे, बंद आहे. आणि जेव्हा मी त्याच्यामध्ये घेवडे ठेवले त्यावेळेला ते एकदम व्यवस्थित चांगल्या कंडिशनमध्ये होते. पण आता त्याच्यामध्ये किडे आलेत. आणि मग मला प्रश्न पडला की हे आतमध्ये कुठून गेले असतील? बंद आहे ना झाकण, हे आतमध्ये गेले कुठून? आणि मग एक थॉट आला जो तुमच्यासोबत शेअर करा असा वाटला. सो जे पहिल्यांदा पाहत आहेत त्यांच्यासाठी इंट्रोडक्शन देते. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर गोष्ट अशी आहे की आपण हे फक्त एका बरणीच्या बाबतीत नाही झालेलं, दुसऱ्या पण झालं आहे. सो यू कॅन गेस मी किती केअरलेस आहे. केअरलेस नाही आहे ॲक्च्युली, मी खूप बिझी होते दुसऱ्या कामांमध्ये. सो नाही टाईम मिळाला यार ते बघायला. आणि जेव्हा बघितलं त्याच्यामध्ये किडे होते. अँड देन लगेच एक थॉट हिट झाला माइंडमध्ये, आपलं डोकं पण थोडंसं या बरणीसारखंच नाही आहे का? म्हणजे आपण या बरणीमध्ये काहीतरी ठेवलं, त्याचा काही उपयोग नाही केला, काही म्हणजे त्याला काही काम नाही दिलं, तर याच्यामध्ये किडे वाढतात. ते कुठून येतात, कसे येतात, वी नेवर नो. बट सेम आपल्याला देवाने जो काही हा मेंदू दिला आहे काम करण्यासाठी, वापरण्यासाठी, त्याच्यामध्ये काहीतरी आपण सतत केलं पाहिजे, त्याला पण जर आपण असंच ठेवून दिलं आणि आपण पाहिलं नाही आणि आपल्याला जरी असं वाटत असेल की तो आहे त्याच्या ठिकाणी, बट त्याच्यामध्ये असेच खूप सगळे किडे जे आहेत ना ते वाढायला लागतात. मे बी ते किडे असू शकतात भीतीचे, मे बी ते किडे असू शकतात स्ट्रेसचे, मे बी ते किडे असू शकतात निगेटिव्ह थॉट्सचे, मे बी ओव्हर थिंकिंगचे. आणि या सगळ्या गोष्टी काय करत आहेत, म्हणजे हे किडे जे आहेत हे काय करत आहेत? हा जो काही पदार्थ आहे जो मी ॲक्च्युली खायला पाहिजे होता किंवा मी खाण्याच्या स्थितीमध्ये असताना तो ठेवलेला होता, तो माझ्या खाण्याच्या लायकच नाही ठेवत आहेत. सेम या गोष्टी, याच्यापेक्षाही आणखी बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या मेंदूला तो ज्या कामासाठी बनला आहे ते काम करण्याच्या लायकच नाही राहू देत, कारण आपण त्याला योग्य वेळेला योग्य ठिकाणी वापरलेलं नसतं. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये ना एक म्हण ऐकली असेल, हिंदी इंग्लिशमध्ये पण आहे ती ॲक्च्युली, रिकामं डोकं शैतानाचं घर असतं. म्हणजे आपल्या मेंदूला जर आपण काही काम देत नसू ना तर आपला मेंदू काहीतरी काम लावून घेतो स्वतः. लोखंड माहिती आहे, एखादी लोखंडाची पट्टी जर अशीच खूप दिवस पडून असेल, एखादा खिळा जरी असेल लोखंडाचा, तो खूप दिवसांसाठी पडून असेल तर तो गंजायला लागतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर तुम्ही जर करत नसाल तर ती गोष्ट स्वतःचा वापर करायला लागते, पण ती अशा वेळी करायला लागते की तिची झीज व्हायला लागते. ठीक आहे. आणि मग मला जे मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीलाच की काही लोकांना वाटतं की हे खरंच गरजेचं आहे का, असा विचार करणं गरजेचं आहे का, तर हे असा विचार करणं खूप गरजेचं आहे. मी एक तुम्हाला साधं सिम्पल एक्झाम्पल देते. जर तुम्ही म्हणजे MPSC ॲस्पिरंट असाल, कारण ऑब्व्हियसली दुसरा प्लॅटफॉर्मला MPSC ॲस्पिरंटशी रिलेटेड आहे, किंवा मे बी तुम्ही वर्किंग आहात, मे बी तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये आहात. मी स्टुडंटचं उदाहरण देते. 1 तासाचा पेपर असतो, कंबाईंडसारखी जी एक्झाम असते ना, 1 तासाचा पेपर असतो. 11 ते 12 हे टायमिंग असतं. 11 ते 12 जेव्हा तुम्ही हॉलमध्ये बसलेले असतात आणि पेपर सोडवत असतात, तुम्हाला तो 1 तास म्हणजे कसा गेला समजत नाही. हा वेळ इतका कमी पडतो की असं वाटतं की घड्याळ का पळतं एवढं. असं कोणी आहे का की या 1 तासामध्ये बसून ओव्हर थिंकिंग करते? म्हणजे 1 तासामध्ये मी बसले, माझ्यासमोर पेपर आहे, मला माहिती की ही एक्झाम माझं अख्खं फ्युचर ठरवणार आहे, आणि त्या वेळेमध्ये मी ओव्हर थिंकिंग करते, जसं मी घरात बसून किंवा नॉर्मली असं बसलेली असते त्यावेळेला करते. म्हणजे ओव्हर थिंकिंग तर
हाय लेवलला, म्हणजे एवढा लांबचे विचार करतो आपण, जे लाईफमध्ये कुठे दूरवर ज्याची पॉसिबिलिटी नसते तिथंपर्यंत जाऊन येतो आपण, की असं झालं तर, तसं झालं तर, हा असं म्हटला तर, तो तसं म्हटला तर, हे लोक मला सोडून गेले तर, याने माझ्या बाबतीत असं केलं तर, किती म्हणजे ना. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम हे ओव्हर थिंकिंग निगेटिव्ह असतं, आपल्याला रिअलाईज पण होत नाही. माहिती मी एक कोट ऐकला, मला आता एक्झॅक्टली कोट नाही आठवते ते, बट त्याचा अर्थ असा होतो की आपल्या आयुष्यामधल्या 90% निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत किंवा 90% अशा गोष्टी ज्या आपल्यासाठी त्रासदायक आहेत त्या कधी घडतच नाहीत. त्या घडण्यापूर्वीच आपण त्याची शिक्षा स्वतःला दिलेली असते. उदाहरणार्थ अगेन, जर तुम्ही एक एक्झाम देताय, तुम्ही त्या एक्झामसाठी तुमच्या आयुष्यातली कितीतरी महत्त्वाची वर्ष जी आहेत ती पणाला लावलेली आहेत, पण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असताना कितीतरी वेळा तुम्हाला जेव्हा निगेटिव्ह थॉट्स येतात, तुम्ही हा विचार करत असता, मला पेपर हार्ड गेला तर, माझा रिझल्ट नाही आला तर, मी फेल झालो तर, मग जर माझा रिझल्ट नाही आला, मी फेल झालो तर माझ्यासोबत घरचे कसे वागतील, ज्या पाहुण्यांसमोर, ज्या नातेवाईकांसमोर, ज्या समाजासमोर, ज्या आजूबाजूच्या सो कॉल्ड सोसायटीसमोर खूप ताठमानेने सांगितलेलं आहे की मी अधिकारी होणार, माझ्या आईवडिलांनी सांगितले की माझा मुलगा, माझी मुलगी अधिकारी होणार, साहेब होणार, असं आमचं आयुष्य असणार आहे, आम्ही हे करणार आहे, ते करणार आहे, त्यांच्यासमोर मी कसं जाईन, मी त्यांना कसं फेस करेन, आणि मग तो माझ्यावरती किती हसेल, ती माझ्यावरती किती हसेल, जर माझं कोणी पार्टनर असेल तो मला सोडून जाईल की काय, मग मी एकटी पडेन की काय, माझी मुलं माझ्याबद्दल काय विचार करतील. म्हणजे ज्या गोष्टी ॲक्च्युली लाईफमध्ये नाही आहेत आणि मोस्ट ऑफ द टाईम, म्हणजे मोस्टली पॉसिबिलिटी आहे की त्या कधी होणारही नाही आहेत, त्या गोष्टी घडल्यात असं इमॅजिन करून न केलेल्या चुकींची किंवा न घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींची शिक्षा आपण स्वतःला आधीच देतो. तो एक्सपिरियन्स आपल्या ब्रेनला आपण आधीच देतो, जो की मोस्ट ऑफ द टाईम नेसेसरी नसतो, पण आपण देतो. आणि हे सगळं का होतं? बिकॉज हे रिकामं, याला काही कामच नाही लावते आपण. सो याला काम लावणं गरजेचं आहे. ज्यावेळेला हा कामात असतो की नाही, त्याला काही कळत नाही, म्हणजे त्याला ह्या निगेटिव्ह गोष्टी, हे भीती, स्ट्रेस, निगेटिव्ह थॉट्स, ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि ते डिप्रेशन वगैरे असलं काहीही होत नाही. आणि इव्हन जरी तो गेलाच या मोडमध्ये, मेंदूबद्दल बोलते आहे मी, जरी तो गेलाच फिअरमध्ये, स्ट्रेसमध्ये, ओव्हर थिंकिंगमध्ये, निगेटिव्ह थॉट्समध्ये, तरीसुद्धा त्याच्यातून तो काहीतरी पॉझिटिव्ह शोधून काढतो. जाता जाता एक मोलाचा सल्ला तुम्हाला देऊन जाते. तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल, तुम्ही कुठल्याही कोर्सला, तुम्ही काहीही केलेलं असेल लाईफमध्ये, तुम्ही एखाद्या जॉबसाठी धडपडत असाल, एक गोष्ट स्वतःसोबत ठेवा, दॅट इज स्किल. एक असं स्किल तुमच्याकडे असायला पाहिजे ज्या स्किलच्या जोरावरती तुम्ही पैसे कमवू शकाल. कुठलंही असू शकतं ते, जरुरी नाही की ते ठराविक, म्हणजे आता जसे की सगळा टेक्नॉलॉजीचा जमाना, म्हणजे मला AI आलंच पाहिजे तेच एक स्किल असेल. असं कुठलंही स्किल असू शकतं ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ते स्किल ते तुम्हाला विकता पण आलं पाहिजे, ते डेव्हलप करा. कारण कदाचित तुमची डिग्री, तुमच्याकडे असणारं ते एक सर्टिफिकेट तुम्हाला उपाशी मारेल, तुम्हाला लाईफमध्ये पैसा 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 करून कोणाच तरी मागे पळायला लावेल, पण तुमचं स्किल तुम्हाला कधीच उपाशी राहू देणार नाही. म्हणजे मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, मला करायला फार सगळ्या गोष्टी आवडतात आणि मला ॲक्च्युली त्या गोष्टी करायच्यात. मला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे त्या गोष्टीकडे जाण्यासाठी माझी फॅमिली ऑब्व्हियसली मला फोर्स करते, जे की नॉर्मली सगळ्यांच्या बाबतीत होतं. त्याच्याबद्दल थोडंफार बर्डन मलाही येतं, पण आय एम सो लकी की मी त्यांना कन्व्हिन्स करू शकते की ही गोष्ट माझ्यासाठी नाही बनली आहे, मला ती नाही करायची आहे आणि मला जे करायचं आहे ते मला शांतपणे करू द्या. हा काही दिवसांनी परत ते त्याच पॉईंटला येतात की नाही तू हेच करायला पाहिजे, बट मी परत एकदा त्यांना कन्व्हिन्स करते. सो त्या बाबतीत मी फार लकी आहे. कदाचित तुम्ही तितके लकी नसाल, पण म्हणजे जसं मी म्हटलं की आपण इतक्या वेळेला तर स्वतःच्या ब्रेनला तो एक्सपिरियन्स देऊन टाकतो. तर आपल्या लाईफमध्ये जर असं झालंच की आपली डिग्री नाही कामी आली, आपल्या डिग्रीमुळे आपल्याला कदाचित नाही एखादा जॉब मिळाला, पण आपल्याकडे जर स्किल असेल तर त्या स्किलमधून आपण डेफिनेटली पैसे कमवू शकतो. आणि हे गरजेचं आहे जगण्यासाठी, कारण ही एक गोष्ट असते जी लाईफटाईम तुमच्यासोबत राहते. मध्ये मी एक पोस्ट पाहिली होती की एक मुलगी 15-16 काहीतरी तिच्याकडे गोल्ड मेडल्स वगैरे होते, बरंच काही काही होतं, बट तरीसुद्धा खूप मोठ्या कंपनीने तिला रिजेक्ट केलं बिकॉज तिच्याकडे कुठले स्किल नव्हतं, एक्सपिरियन्स नव्हता. सो फक्त पुस्तकी ज्ञान असणं गरजेचं नाही. आणि हे सगळं करत असताना जे मी सांगितलं की याला खरंच कामाला लावा. याला जर तुम्ही कामाला नाही लावत आहात ना, सगळं व्यर्थ आहे. आणि मग याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी पण आहे
की बऱ्याच आत्ता सध्या तर मी पाहते की माझे बरेचसे स्टुडंट, बऱ्याचशा मुली आहेत, मुलं पण आहेत बरीचशी, जे मोस्टली कंप्लेंट करत असतात की माझा पार्टनर, म्हणजे बऱ्याचशा फिमेल आहेत ज्या मॅरिड आहेत, तर त्यांचं हे म्हणणं असतं की माझा नवरा मला सपोर्ट नाही करत, माझा नवरा मला टाईम नाही देत, तो सतत फोनमध्ये बिझी असतो. मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन खरं. पण मला असं वाटतं की जर समोरचा माणूस त्याच्या कुठल्या तरी कामात बिझी आहे, मे बी ते तुमच्यासाठी युजलेस आहे, त्याच्यासाठी त्याचा फोन पाहणं, त्याच्यासाठी ती गोष्ट एंटरटेनमेंट आहे किंवा त्याच्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तुमच्यासाठी ती नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं त्यांनी ते सोडून तुमच्याशी बोलावं. पण तो फुल शिद्दतने त्याचा फोन पाहतोय, तो तुमच्याशी बोलत नाही आहे, देन वाय आर यू वेस्टिंग युअर टाईम? तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये एक काहीतरी अशी गोष्ट घ्या, मोबाईल आहे, आय एम सो सॉरी, पण फोन घेऊन नका बसू, पण तुम्ही तुमच्यावरती काम करा ना. म्हणजे जस्ट असं बसायचं आणि बघत राहायचं, हां आता येईल, हां मग फोन ठेवेल, हां मग हे करेल. काय अर्थ आहे याच्यामध्ये? तो वेळ स्वतःमधले स्किल्स डेव्हलप करण्यासाठी द्या, तो वेळ स्वतःच्या ग्रूमिंगवरती द्या, तो वेळ स्वतःचं म्हणजे काहीतरी स्वतःला बेटर बनवण्यावरती द्या ना. त्याचं आउटपुट खूप चांगलं असेल. अँड देन वन डे यू विल रिअलाइज की इतके दिवस मी ज्या गोष्टीच्या मागे 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 पळत होते, तेव्हा ती गोष्ट माझ्यापासून दूर दूर जात होती आणि ज्या दिवशी मी विचार करणं सोडून दिलं, ती गोष्ट अलगदपणे माझ्यासमोर येऊन उभी आहे. हे होतं, खूप जणांच्या बाबतीत झालं आहे, माझ्या काही स्टुडंटच्या बाबतीत झालं आहे, हे होईल. त्यामुळे ही गोष्ट ट्राय करून पहा, ठीक आहे. सो मला आशा आहे की मला आज जे तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्हाला पटलं असेल. रिकामं डोकं शैतानाचं घर असतं, त्याला रिकामं ठेवू नका, त्याला कामाला लावा. आपोआप लाईफमध्ये खूप काही चांगलं अचीव कराल. आणि एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवा, हे वाक्य मी स्वतःला आजकाल रोज सांगायला लागली आहे, मला फक्त एकच आयुष्य मिळालं आहे अँड आय डोंट नो की ते किती आहे. सो जेवढं माझ्या हातात आहे ना तेवढं मला जगता आलं पाहिजे. कशाच्या मागे धावतोय आपण, वी डोंट नो, आपल्याला माहिती नाही, आपण फक्त पळत आहोत. मला जे एक आयुष्य मिळालं ते मला जगायचं आहे आणि ते मला जगता आलं पाहिजे. ही एक गोष्ट स्वतःला सांगा. ह्याच्यातला मोस्ट ऑफ द टाईम आपण फक्त अशा गोष्टींसाठी घालवतोय ज्या युजलेस आहेत कम्प्लिटली. आणि हे तुम्हाला जेवढं लवकर रिअलाईज होईल ना तेवढं चांगलं आहे. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही फिमेल असाल, जर तुम्ही खूप बिझी असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला स्वतःला वेळ नाही देता येते, म्हणजे हे मी माझ्यावरून सांगते की खूप बाकीच्या कामांमध्ये खूप बिझी असते मी, क्लास अँड ऑल दिस थिंग्स, बट स्टील एक छोटासा बदल मी स्वतःच्या लाईफमध्ये केला अँड देन आय रिअलाइज की माझा फेस ग्लो करतो आहे किंवा जे रिंकल्स माझ्या चेहऱ्यावरती यायला लागले होते ते कमी झालेले आहेत. माझे डार्क सर्कल्स जे अक्षरशः असे बुक्के मारल्यासारखे दिसत होते ते आता कमी व्हायला लागलेत. सो तो एक छोटासा बदल काय आणि तो कसा फॉलो करायचा याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी डेफिनेटली त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हेल्थ रिलेटेड असतात, ज्या आपल्या पर्सनॅलिटीशी रिलेटेड असतात, ज्यांना आपण इम्पॉर्टन्स देत नाही. आणि मोस्टली असं होतं की इम्पॉर्टन्स द्यायचा असतो, करायचा असतं, पण आपल्याकडे टाईम कमी असतो. सो ज्यावेळेला तुम्ही खूप बिझी आहात, तुमच्याकडे टाईम खूप कमी आहे, पण तरीसुद्धा जर तुम्हाला असं काहीतरी करायचं आहे तर मला निश्चितपणे कमेंट करून सांगा. मी त्याच्यावरचा व्हिडिओ 100% घेऊन येईन. आणि हां, भरणी रिकामी ठेवू नका, म्हणजे भरली ना तर तिला असं 2-3 दिवसांनी उघडून पहा की त्याच्यामध्ये काय चाललं आहे. असे किडे वाढू देऊ नका. यू नो मी कशाबद्दल बोलते. इट्स नॉट अबाउट जस्ट भरणी, इट इज अबाउट ब्रेन. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मेंदूची काळजी घ्या, स्वतःच्या हार्टची काळजी घ्या. दुसरं कोणीतरी येईल आणि काळजी घेईल या आशेत जगू नका, बिकॉज तुम्हाला सुद्धा फक्त एक आणि एकच आयुष्य मिळालं आणि ते जगायचं आहे यार. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण हां, या व्हिडिओच्या भावनेच्या भारात वाहत जाऊन सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण खूप लोक आहेत जे व्हिडिओ पाहत आहेत, एन्जॉय करतात, कमेंट करतात, पण सबस्क्राईब करायला विसरतात. जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईन, जो तुम्हाला तुमची लाईफ बदलवण्यासाठी, मे बी लाईफ जरी नाही बदलली लगेच एका रात्रीत, तुमचं थिंकिंग बदलण्यासाठी डेफिनेटली हेल्प करेल. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान हसत राहा. थँक्यू.